मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकताय माझी कथा एक होता परमेश्वर. आता ही कथा मी जी लिहिली आहे ना, ही सत्यावर आधारित आहे. ही काही नुसती कपोलकल्पित कथा नाही. अर्थात थोडेफार वैयक्तिक प्रसंग वगैरे घालावे लागतातच कादंबरी म्हटल्यावर, पण सत्याधारित ही कथा आहे. त्यामुळे आपण पुढे जाण्या अगोदर एकदा जरा जेवढे साम्राज्य त्या काळात भारतात होती तो एक नकाशा मधून बघून घेऊया. आता तुमच्या इथे लक्षात येईल, मी नकाशामध्ये वेगवेगळे भाग दाखवलेत. इंटरनेटवरनं अर्थातच घेतलेला हा भाग आहे, नकाशा आहे. चालुक्य म्हणजेच पुलकेशीचं साम्राज्य कुठचं आहे हे मध्ये पिवळ्या रंगाने दाखवलंय. त्याच्यावर पुष्यभूती हर्ष साम्राज्य होतं हर्षवर्धनाचं. यांची जी मर्यादा आहे मधली, दोघांमधली, तिथे नर्मदा नदी आहे. त्या नर्मदेच्या उत्तरेला किंचित कलचुरींचं माहिष्मती होतं. मध्य प्रदेश, आजच्या मध्य प्रदेशमध्ये. गुजरातचा जो भाग आहे तिथे तिथले मैत्रक राजे होते, लाट राजे होते. हे सगळे पुष्यभूतींचे मांडलिक होते, म्हणून मी पुष्यभूती साम्राज्यातच त्यांना दाखवलेलं आहे. आता प्रतिहार, सिंध ही जे राजे होते यांचा कधी पुलकेशीशी थेट संबंध आला नाही. दक्षिणेला असलेले गंग, हे दक्षिण गंग आहे जे फिकट निळ्या रंगात दाखवलेत. त्यांच्या बाजूला पल्लव आणि अगदी दक्षिणेला पांड्या. हेच पूर्वेला जे कलिंग आहेत याला पूर्वी गंग म्हटलं गेलंय चालुक्यांच्या काळच्या बऱ्याचशा संदर्भांमध्ये. नलांचा भाग आहे मधला. मग श्रीहट्ट, कामरूप या भागाशी कधी याचा संबंध, पुलकेशीचा थेट संबंध कधी आला नाही. पण हा भाग सगळा लक्षात घ्या की पुष्यभूती साम्राज्य हे सगळ्यात मोठं साम्राज्य होतं त्यावेळी. जागे जेवढा त्या भूभाग व्यापला होता त्याच्या हिशोबात पुलकेशीचं राज्य हे जरी दक्षिणेमधलं बऱ्यापैकी मोठं असलं तरी त्यांची ताकद वास्तविक पाहता हर्षापेक्षा कमी होती. असू दे. तर मतितार्थ लक्षात आला असेल. आता पुढे गोष्टीकडे वळूया की कारण पुढच्या अनेक भागामध्ये आपल्याला हा संपूर्ण भाग लागणार आहे. विशेषतः नर्मदा नदी, त्याच्या उत्तरेला विंध्य पर्वत आहे. तसाच म्हणजे जवळजवळ नर्मदेला समांतर म्हटलं तरी चालेल, आडवा. ठीक आहे ना. हे पुष्यभूतींचं साम्राज्य हे वर उत्तरेला हिमालय आणि विंध्य याच्यामध्ये प्रामुख्याने होतं. विंध्याच्या दक्षिणेला नर्मदेपर्यंत कलुचुरींच्या हातात तो भाग होता, पण ते शेवटी होते पुष्यभूतींचेच मांडलिक. कळलं? पुढे जाऊया. तर आता झालं काय, यांनी ठरवलं, पुलकेशीने तर ठरवलं होतं की आता आपल्याला हा भाग जिंकून घ्यायचा नर्मदेपर्यंत. का नर्मदेपर्यंत हेही एक लक्षात घेऊ. भारतीय पुराण कालांपासून रेवा या उत्तरेतीरे, रेवा म्हणजेच नर्मदा, तिच्या उत्तर तीरावरचा भाग हा प्रामुख्याने आर्यन संस्कृतीच्या प्रभावाखाली होता. आपण पांडव महाभारत कालामधलं बघितलं, पांडव बघितले, रामाच्या काळात, ह्या सगळ्यामध्ये रेवा या उत्तरेतीरे, नर्मदेच्या उत्तरेपर्यंत हा भाग हा त्यांच्या साम्राज्यात येत होता. अगदी महाभारतामध्ये सर्व दिशांचा दिग्विजय करायला राजसूय यज्ञाच्या अगोदर जेव्हा पांडव निघाले त्यांनी नर्मदेच्या उत्तरचा भाग हा जिंकून घेतला होता. नर्मदेच्या दक्षिणेकडे दक्षिण भारत हा त्यावेळेला बऱ्यापैकी अरण्यमय प्रदेश होता, फारशी लोकवस्ती नव्हती. त्यामुळे नर्मदा ही उत्तर भारत आणि दक्षिण भारत याच्यातली एक नैसर्गिक सीमारेषा मानली गेलेली आहे. त्यामुळे पुलकेशीला नर्मदेपर्यंत आपलं राज्य नेण्यात रस होता हे समजण्यासारखं आहे. पुढे गोष्टीकडे वळूया. नंदीपुरी हा एक उल्लेख येईल. नंदीपुरी हे आजच्या भरूचच्या जवळ असलेले गाव आहे, ज्याला आज नांदोड म्हणून ओळखलं जातं. भरूचला त्या काळी भरूकच्छ म्हटलं जात होतं, ते आपण आधी पण बघितलं होतं. नंदीपुरी म्हणजे नांदोड. नांदोड हे आजच्या गुजरातमध्ये. गोष्ट सुरू करूया. नर्मदा आणि माही या दोन नद्यांच्या मधल्या भागात गुर्जर आणि लाट राजे राज्य करत होते. भरूकच्छच्या जवळ असलेलं नंदीपुरी ही त्यांची राजधानी होती. पूर्वी चालुक्यांच्या स्वारीत नंदीपुरीवर हल्ला केला गेला नव्हता. त्यावेळी पुष्यभूती युवराज राज्यवर्धन जवळ आल्यामुळे अनावश्यक लढाई टाळण्यासाठी नंदीपुरी वगळलं गेलं होतं. तसेही गुर्जर लाट हे काही फार मोठे राजे नव्हते. ते सुद्धा मैत्रकांचेही मांडलिक होते, म्हणजे मांडलिकाचेही मांडलिक होते. कधी मैत्रकांकडे जायचे तर कधी कलचुरींकडे त्यांची निष्ठा असायची. पण यावेळी मात्र त्यांनी मैत्रकांच्या खांद्याला खांदा लावून पुलकेशीचा सामना करायचं ठरवलं होतं. मैत्रक आणि लाट एकत्रितपणे युद्धाला तयार होत असल्याची बातमी पुलकेशीकडे येऊन पोहोचली. पुलकेशी आणि विष्णुवर्धन विचार करू लागले. विष्णू,
या एकत्र सैन्याला तोंड कसं द्यायचं? पुलकेशीने विचारलं. सोपं आहे, त्यांना वेगळं करून, विष्णू म्हणाला. लाटांचं राज्य जमिनीवर आहे, पण मैत्रकांना विस्तीर्ण अशी किनारपट्टी आहे. महत्वाचं म्हणजे आपण जिथे आहोत त्याच्या बरोबर उलट बाजूला किनारपट्टी आहे. मग मग काय नाही, सम्मितला आरमार घेऊन किनारपट्टीवर हल्ला करायला सांगायचा, की मैत्रकांना त्यांची जमीन वाचवण्यासाठी माघारी किनारपट्टीच्या दिशेला वळावं लागेल आणि ते माघारी गेले की लाट एकटे पडतील. पुलकेशीला हा व्यूह पटला. त्यानं सम्मितला आपलं संपूर्ण आरमार घेऊन मैत्रकांच्या भागावर समुद्री हल्ला करायचा आदेश पाठवला. मैत्रकांना याची अर्थात काहीच कल्पना नव्हती. मागच्या वेळेला चालुक्यांनी कधी खुल्या समुद्रातला आरमार असं वापरलं नव्हतंच. किनारपट्टीच्या आसपासच्या भागातून हल्ला केला होता. पण आता पुलकेशीचं आरमार खूपच अधिक बलवान झालेलं होतं, ज्याची मैत्रकांना कल्पना नव्हती. सम्मितची 100 लढाऊ जहाजं वेगानं उत्तरेची दिशा काढू लागली. खोल समुद्रातून प्रवास चालला होता, त्यामुळे किनाऱ्यावर कोणालाच त्याची खबरबात नव्हती. या 100 जहाजांवर मिळून 10,000 खलाशी होते, खलाशी सैनिक. शिडांचे ताण आवळत जहाजं वेगात प्रवास करत होती. इथे जमिनीवरून पुलकेशी आपल्या सैन्यासह नाशिकहून सूर्यपूरला जाऊन पोहोचला. खंबाटच्या परिसरातून आपल्याला पुरेशी खंडणी पोहोचत नसल्याचं पत्र घेऊन पुलकेशीचा वकील मैत्रकांच्या दरबारात गेला. मैत्रक राजा खरग्रह याला वकिलानं पुलकेशीचं पत्र दिलं. हे पत्र कानडी भाषेत लिहिलेलं होतं. तर कन्नडमध्ये लिहिलेलं पत्र पाहून खरग्रहाचा राग अनावर झाला. हे काय गिरमिटून आणलंय, त्यांनी रागाने विचारलं. राजे खरग्रह महाराज पुलकेशी त्यांचा सर्व पत्रव्यवहार कानडीतूनच करतात, वकिलानं दुभाषामार्फत उत्तर दिलं. ते महाराज असून मैत्रकांनी पूर्वीच चालुक्यांपुढे शरणागती पत्करलेली आहे. महाराजांची भाषा मांडलिकांना यायला हवी, असा महाराजांचा आदेश आहे. खरग्रहाचा राग उफाळून आला. खंबात मधून वेळेवर खंडणी येत नाही आणि यामुळे महाराज फार रागवलेले आहेत, दुभाषा पुढे बोलायला लागला. थकलेली सगळी खंडणी ताबडतोब न भरल्यास महाराज खंबातमध्ये आपला शासक नेमतील, असा त्यांचा निरोप आहे. तुम्हाला 1 महिन्याची मुदत खंडणी भरण्यासाठी दिलेली आहे. आता हे खरग्रहाच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. गिरफ्तार करा याला आणि गाढवावर बसून हाकलून द्या, खरग्रहाने आदेश दिला. त्याच्या आदेशानुसार वकिलाला पकडलं गेलं. त्याच्या डोक्याचं मुंडन करून त्याला गाढवावर बसवून राज्याबाहेर हाकलून दिलं. अपमानित झालेला वकील परत पुलकेशीकडे आला. पुलकेशीला हेच हवं होतं, निमित्त हवं होतं. सैन्यासह पुलकेशी भरूकच्छच्या दिशेला चालायला लागला. तिथे त्याला अडवायला लाट आणि मैत्रकांचं संयुक्त सैन्य हजर होतं. या सैन्याच्या 2 मजला दक्षिणेला पुलकेशी जाऊन थांबला. दोन्ही सैन्य समोरच्याची चाल जोखण्याचा प्रयत्न करत होते आणि याच वेळेला पुलकेशीकडे सम्मितचा दूत आला. आपण मैत्रकांच्या किनाऱ्यावर एका दिवसात उतरू शकतो आणि आज्ञेची वाट पाहत आहोत, अशा अर्थाचं पत्र सम्मितनी पुलकेशीला पाठवलं होतं. पुलकेशीने त्याला ताबडतोब किनाऱ्यावर उतरून वल्लभीच्या दिशेने मार्गक्रमण सुरू कर, असा निरोप पाठवला. फक्त मैत्रकांची मोठी सेना जर सामोरी आली तर माघार घ्यायची आणि पुन्हा जहाजांकडे जायचं आणि जहाज समुद्रात हाकारायची, लढाई शक्यतो टाळायची. निरोप्या माघारी जाऊन सम्मितला निरोप देऊन सम्मितला प्रत्यक्षात उतरायला 3 दिवस तरी लागतील, असा पुलकेशीचा अंदाज होता. म्हणजे त्याच्यानंतर वल्लभीवर 10,000 सैन्य सम्मितचं चालून गेलं असतं वल्लभीच्या दिशेने. वल्लभीपर्यंत पोहोचायला आणखी 2-3 दिवस निश्चितच, म्हणजे 5 ते 6 दिवसात वल्लभीवर हल्ला होऊ शकतो, हे पुलकेशीने जोखलं होतं. ही बातमी मैत्रकांना मिळून ते आपला मुलूक वाचवायला माघारी कधी वळतात याची पुलकेशी वाट पाहत होता. आणि लवकरच पुलकेशीला अपेक्षित परिणाम दिसून आला. मैत्रकांची सेना माघारी वळायला लागल्याची बातमी खबऱ्याने आणली. वेळ न घालवता पुलकेशीने आपल्या सैन्याला आक्रमणासाठी तयार व्हायचा आदेश दिला. पुलकेशीचं हत्तीदल आघाडीवर ठेवून सेना धावायला लागली. एकट्या पडलेल्या लाटांच्या सैन्याला काही सुधरेना. पुलकेशींच्या रेट्यासमोर खरं तर मैत्रक आणि लाट एकत्र सुद्धा फिकेच पडले असते. किती काळ टिकले असते प्रश्नच होता, पण आता तर लाट एकटे पडले होते. त्यांनी पुलकेशीच्या समोर बिनशर्त शरणागती पत्करली. गुर्जर राजा जयभाट हा शरण आला. पुलकेशीला प्रचंड मोठी खंडणी देऊन त्यांनी कशी बशी सुटका करून घेतली, पण पुलकेशी थांबायला तयार नव्हता. त्यांनी खंबातचा संपूर्ण भाग जिंकून घेतला.
आणि आपल्या आतेभावाला तिथला प्रभारी म्हणून नेमणूक केली. खंभातमधून न आलेली सर्व खंडणी वसूल केली गेली. वर पुढली 3 वर्ष तुप्पट खंडणी खंभातनी द्यावी आपल्या लढाईच्या खर्चासाठी ही मागणी केली. मैत्रकांना काय करावं हे कळेना. त्यांनी आपला दूत आधीच हर्षवर्धनकडे पाठवला होता, पण अजून तरी हर्षवर्धन कान्यकुब्जमध्येच होता. त्याची सेना इतरत्र गुंतलेली होती, त्यामुळे तो दक्षिणेत यायला तर निघाला नव्हता. पण लवकरच तो निघणार असल्याची खबर होती. सध्या तरी मैत्रकांना पुलकेशी समोर शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी नाईलाज झाला. मैत्रकांनी आपल्या प्रधानामार्फत भली भक्कम खंडणी पाठवून दिली. वकिलाचा अपमान भाषेच्या गैरसमजातून झाल्याची बतावणी केली. पुलकेशीने सगळं ऐकून घेतलं आणि मग ज्या पद्धतीने खरग्रहानं त्याच्या वकिलाला वागवलं होतं, तीच वागणूक खरग्रहाच्या प्रधानाला आणि त्याच्या बरोबर आलेल्या सर्व लोकांना दिली आणि त्यांना माघारी पाठवलं. सगळ्यांचं डोकं भादरून गाढवावर बसून पाठवून दिलं. पुलकेशीनं आपल्या वकिलाचा झालेला अपमान हलक्यात घेतला नसल्याची ती खूण होती. हे सगळं झाल्यावर खरग्रहाचे डोळे उघडले. पुलकेशीची ताकद त्याच्या लक्षात आली, पण त्यानं वरकरणी जरी नरमाईचा भाव आणला तरी तो मनोमन संतापला होता. त्यांनी आपला राजपुत्र धरासेन, हा धरासेन आधी पण धरासेन होता, तुम्हाला आठवत असेल, हा धरासेन तृतीय. तर धरासेन तृतीय याला कान्यकुब्जला जाऊन सम्राट हर्षवर्धनची भेट घेऊन त्याच्या कानावर स्वतः सर्व हकीकत घाल हे सांगून पाठवून दिलं. हर्षवर्धनला त्याने एक पत्र लिहिलं. त्यात खरग्रहाने स्पष्ट लिहिलं होतं, पुलकेशीने येऊन आपला सर्व मुलूक जाळून लुटून फस्त केलाय. तेव्हा ह्या वर्षी किंवा पुढील किमान 3 वर्ष कसली खंडणी आपण हर्षवर्धनला देण्यासाठी असमर्थ आहोत. तसंच वेळेवर पुलकेशीचा बंदोबस्त झाला नाही तर हा सर्व मुलूक पुष्यभूतींना गमवावा लागू शकतो. आणि एकदा का पुलकेशींनी नर्मदेच्या उत्तरेला पाय रोवले की मग पुलकेशी आणखी उत्तरेकडे चढाई करायची शक्यता नाकारता येणार नाही. मैत्रक आणि कलचुरी यांना एकत्र येऊनही पुलकेशीचा बंदोबस्त करणं शक्य नाही. त्यामुळे त्याचा निकाल लावण्यासाठी हर्षवर्धननं स्वतः यावं आणि काहीही करून पुलकेशीचा मोड करावा अशी त्यांनी विनंती केली होती. युवराज धरासेन तातडीनं निघाला. खरं तर वल्लभी ते कान्यकुब्ज हा जवळजवळ 400 कोसांचा पल्ला, म्हणजे एरवी या प्रवासाला किमान 30 दिवस लागले असते. पण कसलाही विश्रांती आपल्या लोकांना थकलेल्या घोड्यांना न देता सतत दौडत धरासेन 22 दिवसात कान्यकुब्जेला पोहोचला. हे पोहोचल्यावर त्याला 2 गोष्टी समजल्या. पहिलं म्हणजे सम्राट हर्षवर्धन कान्यकुब्जमध्ये नव्हता, पण त्याहून महत्वाची गोष्ट, तो आधीच दक्षिणेकडे निघाला होता माहिष्मतीच्या मदतीसाठी. वेगळा मार्ग घेतल्यामुळे त्याची आणि धरासेनची चुकामुक झाली होती. पण 15 दिवसापूर्वीच हर्षवर्धन निघालेला असल्याने त्याला गाठून माहिती देणं इतकं गरजेचं होतं. कान्यकुब्जमध्ये विश्रांती न घेता धरासेन हर्षवर्धनला गाठायला निघाला. काही दिवसातच त्याची हर्षवर्धनची गाठ पडली. हर्षाला भेटून त्यांनी सर्व परिस्थिती धरासेननी त्याच्या कानावर घातली. आपली गाठ एका बलवान राजाशी पडणार आहे याची हर्षवर्धनला कल्पना आली. पण त्याला ही लढाई काही करून लढावी लागणारच होती. संपूर्ण भारतातला बलवान राजा कोण हे या युद्धावरून ठरणार होतं. हर्षवर्धननं आपली दिशा बदलली आणि कलचुरींच्या दिशेनं न जाता तो भरुकच्छच्या दिशेनं निघाला. हर्षवर्धनला धरासेन भेटून तो दक्षिणेकडे यायला निघाल्याचं वेळेवर समजलं नव्हतं की हर्षवर्धन आधीच निघालाय. पण हर्षवर्धन दक्षिणेत यायला निघाल्याची बातमी पुलकेशीच्या हेराने अचूक उचलली होती. तो कान्यकुब्जहून निघायची वाट बघत न बसता तो तयारी करायला लागल्याबरोबर व्यंकटच्या हेरांनी बातमी दक्षिणेत पाठवली. हर्षाच्या सैन्याची बित्तम बातमी पुलकेशीकडे नियमित येत होती. सुबलच्या हातातलं हेर खातं आणखी बळकट केलं गेलं. हर्षाच्या सैन्यात किती लोक आहेत, हत्ती किती, रथ किती, घोडे किती, उंट किती, या सर्व गोष्टी पुलकेशींनी हर्षाचं सैन्य प्रत्यक्षात यायला लागायच्या आधीच माहीत करून घेतल्या होत्या. आणि त्या दृष्टीने पुलकेशींनी आपले डाव रचायला सुरुवात केली. हर्षवर्धनचं सैन्य प्रचंड होतं. त्याचं युद्धतंत्र सुद्धा वाखाणण्याजोगं होतं. समोरासमोरच्या लढाईत त्याला पुलकेशी बहुधा तोंड देऊ शकलाच नसता. त्यामुळे त्याला तोंड कसं द्यायचं याचा पुलकेशी विचार करत होता. इतक्यात त्याचे 2 हेर त्याच्याकडे आले. त्यांना पुलकेशीच्या समोर हजर केलं गेलं. बोला, काय खबर आहे, पुलकेशीने विचारलं. महाराज, आम्ही बातमीदार आहोत, त्यामुळे आम्ही स्वतः काही महाराज हर्षवर्धन ह्याच्या सैन्यात गेलेलो नव्हतो. पण तिथे गेलेल्या हेरांनी ही पत्र पाठवले, ती घेऊन आलोय.
पुलकेशींनी त्यांनी आणलेली पत्र कुब्जा विष्णुवर्धनला वाचण्याची आज्ञा केली. पत्रात लिहिलेलं होतं, हर्षवर्धनाचे हत्ती ही त्यांची ताकद आहे. हत्ती दलाच्या ताकदीनं त्यांनी आजवर सर्वात जास्त युद्ध जिंकलेली आहेत. समोरासमोरच्या लढाईत ते त्यांची धनुष्य वापरून लढतात. लांब पण पातळ पात्याच्या तलवारी आणि भाले वापरतात. पण जास्त लांब पल्ल्याची धनुष्य त्यांच्याकडे बहुधा नसावीत. हत्ती दलाला सामोरं ठेवून ते त्याच्या मागे राहतात. हत्तींना गंडस्थळावर चांबड्याची जाड आवरणं घातलेली असतात. वर हौदा बांधलेला असतो. या हौद्यात धनुष्यबाण घेतलेले योद्धे असतात. धावत येणाऱ्या हत्ती दलाच्या धडकेतच बहुधा शत्रू नामोहरम होतो. हर्षवर्धन शत्रूला उघड्या मैदानात यायला भाग पाडतो. शत्रू मैदानात उघड्यावर सापडला की हर्षवर्धनचं सैन्य त्याला वेढा घालतं. त्याला वेढ्यात पकडल्यावर सगळीकडून एकाच वेळी हल्ला केला जातो. हत्तींची ताकद वापरून शत्रूला नष्ट केलं जातं. शत्रूच्या राजावर सरळ चढाई करून त्याला नेस्तनाबूत करणं ही हर्षवर्धनच्या सैन्याची पद्धत आहे. हत्तींच्या मागोमाग रथ आणि घोडदळ असतं. त्याच्या मागे उंट आणि सगळ्यात मागे पायदळ. हत्तीच्या बाजूनं सुद्धा पायदळातले सैनिक चालत असतात. हत्तीच्या पायांवर हल्ला केला जाऊ नये यासाठी हे पायदळ असतं. विष्णुवर्धन समाधानानं हसला. फारच महत्वाची माहिती पाठवली आहे, तो म्हणाला. पुलकेशीनंही होकारार्थी मान हलवली. पत्रात पुढे लिहिलं होतं, पण त्याच्या सैन्यात जरी सपाट जमिनीवरून लढण्याचा सैन्याला सराव असला तरी डोंगरावरच्या लढाईचा त्यांना अनुभव नाही. त्यामुळे डोंगराच्या लढाईत ते एक मागे पडू शकतात. डोंगरी लढाईचा जवळजवळ कसलाच अनुभव पुष्यभूती सैन्याला नाही. हे फारच महत्वाचं आहे, पुलकेशी म्हणाला. त्यांना सुरुवातीला आपण डोंगरातच लढायला लावू शकतो. तिथेच त्यांच्यावर दबाव टाकता आला तर पुढे त्यांना हरवणं सोपं जाईल. हेरांना परत रवाना करून पुलकेशीनं आपल्या विश्वासू सैन्याधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. कुब्जा विष्णुवर्धन हा पुलकेशीच्या सैन्याचा तर मेंदूच झाला होता. त्याच्या कल्पना मोठ्या प्रमाणावर वापरल्या गेल्या. मला वाटतं हर्षवर्धनला आपल्या प्रचंड ताकदीची जाणीव आहे. तो आपल्याला सहज मात देऊ शकेल अशी त्याची समजूत आहे. त्याच्या सैन्याला सुद्धा याच भ्रमात ठेवलं गेलेलं आहे. त्यांच्या या समजुतीवर आपण जर घाला घालू शकलो तर त्यांचं मनोधैर्य खच्ची करता येईल. आणि मनानं खचलेला शत्रू कधी रणात जिंकत नसतो. तो आपल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच आपल्याला त्याला आणि त्याच्या सैन्याला मनानं हार स्वीकारायला लावावी लागेल. तरच आपण हे युद्ध जिंकू शकू, विष्णू म्हणाला. इथे पोहोचण्यापूर्वी आपल्याला हर्षवर्धनच्या सैन्याला हजारो जखमा द्यायच्या आहेत. छुपे हल्ले करायचे आहेत. आपल्या मदतीसाठी संपूर्ण विंध्य पर्वत नर्मदेच्या उत्तरेला आडवा पसरलेला आहे. त्याचा वापर आपल्याला पूर्णपणे करून घेता येईल. आपल्या हजारो सैनिकांना पर्वतावरील लढाईसाठी तरबेज करायला लागेल. अजून हर्षवर्धन युद्धाला निघायची तयारी करतोय. त्याला सैन्यासह कान्यकुब्जाहून निघून इथे 300-400 कोस दूर यायला किमान 2.5 ते 3 महिने लागतील. आपल्या हातात म्हणजेच 2 महिन्यापेक्षा अधिक काळ आहे. या काळाचा आपण जर पूर्णपणे उपयोग करून घेतला तर ही लढाई आपण जिंकू शकू. नर्मदेच्या काठावर हर्षाशी सामना द्यायचं पुलकेशीनं नक्की केलं. तो स्वतः आपल्या सैन्यासह नर्मदेच्या दक्षिण तीरावर थांबणार होता. हर्षाला आधी विंध्य पर्वत आणि मग नर्मदा पार करून यायला भाग पाडणार होता. पण त्याच्या आधीच हर्षवर्धनला बेजार करण्यासाठी त्यानं आपल्या सैनिकी तुकड्या नर्मदेच्या उत्तरेला पाठवल्या. पुलकेशी आणि विष्णुवर्धन यांचा सतत विचार विमर्श चालू होता. विष्णू, हर्षाला फसवण्यासाठी आपण आणखी काय करू शकू? पुलकेशीनं विचारलं. अण्णा, आपले हेर जशा हर्षाच्या बातम्या आपल्याला आणून देत आहेत तसे त्याचे हेर सुद्धा आपल्या बातम्या काढीत असणारच. त्यांच्या कानावर जर आपण जाणून बुजून चुकीची माहिती पोहोचवली तर आपण हर्षाला फसवू शकू. काय करायचं? आपण लढाई नर्मदेच्या तीरावर लढायचं ठरवलेलं आहे. त्याऐवजी आपण जर दुसरीकडे त्याच्या सैन्याची गाठ घेणार आहोत असं उठवलं तर आपण विंध्य पर्वताच्या पश्चिमेकडून विंध्य ओलांडून पलीकडे जाणार आहोत अशी आवई उठवूया. त्यामुळे हर्ष पूर्ण तयारीनिशी विंध्य पर्वतात उतरेल. हत्तीची हालचाल विंध्य पर्वताच्या रांगातून करणं सोपं नाही. तिथे आपल्या भिल्ल टोळ्या त्यांना बेजार करू शकतील. या हत्ती दलाला आपण कुठेच समोरासमोर भिडायचं नाही. पर्वत ओलांडताना आपोआप त्यांची ताकद खच्ची होत राहील. छुपे हल्ले मात्र चालूच राहतील. पुलकेशीला हा बेत पसंत पडला. तरी त्यांनी विचारलं, पण यात आपल्या सैन्याच्या मनोबळावर परिणाम होणार नाही का? नाही, कारण जोर आपल्या सैन्याला पराभव पत्करावा लागत नाही तोवर त्यांचं मनोधैर्य टिकवणं सोपं आहे. आपण आपल्या योजनेत बदल केला आहे हे आपण एकदा हर्ष विंध्य पर्वतात शिरला की मगच सैन्याला सांगू शकतो. ठीक आहे, आपण याप्रमाणेच योजना करू, पुलकेशी म्हणाला. नर्मदेच्या उत्तरेला पूर्व पश्चिम आडव्या पसरलेल्या विंध्य पर्वताच्या रांगा
हर्षवर्धनची दक्षिण मोहीम आणखीच बिकट करणार होत्या. त्यांच्यामधून विंध्य पर्वत पार करण्यासाठी असलेल्या खिंडी आणि घाट पुलकेशीनं आपली सेना पाठवून ताब्यात घेतले. आपल्या सैन्यातील भिल्ल आणि आदिवासींवर या भागाच्या रक्षणाची जबाबदारी द्यायची आणि त्यांच्या मदतीला आपले कानडी वीर ठेवायचे अशी पुलकेशीनं योजना आखली. त्यानुसार विंध्य पर्वतात भिल्लांच्या देखरेखीखाली कानडी सैनिकांच्या तुकड्या रोज सराव करू लागल्या. सकाळी आणि संध्याकाळी सैनिकांनी पर्वतावर धावत चढायचं आणि उतरायचं ही कसरत करू लागल्या. हर्षाची सेना येऊन पोहोचेपर्यंत किमान 2 महिने लागणार होते. हा 2 महिन्याचा सराव पुलकेशीच्या सैनिकांना डोंगरावरील लढाईत तरबेज होण्यासाठी पुरेसा होता. पूर्ण 5,000चं सैन्य पुलकेशीनं सराव देऊन तयार ठेवलं. बोजड शरीराचे हत्ती विंध्य पर्वत पार करण्यासाठी कुचकामी होते. त्यांना नर्मदेच्या दक्षिण तीरावरच ठेवलं गेलं. नर्मदेवर जागोजागी नावांचे पूल बांधण्याचं काम पुलकेशीचे कुशल नावाडी करत होते. त्यांच्या मदतीला इतर सैन्य होतच. नर्मदा ही काही लहान नदी नव्हे. तिच्यावर पूल बांधण्यासाठी आजूबाजूच्या जंगलातून असंख्य झाडं तोडली गेली. त्यांच्या प्रचंड फळ्या कापून त्या होड्यांवर बांधण्यात आल्या. जंगलातल्या मोठाल्या वेली पाण्यात भिजत टाकल्या गेल्या. 7-8 दिवस पाण्यात भिजल्यावर त्या मऊ झाल्या. मग त्यांचे मोठाले दोर वळले गेले. हे दोर वापरून होड्या एकमेकींना बांधल्या गेल्या. मात्र प्रत्येक पूल बांधला जात असताना तो सुबलच्या मार्गदर्शनाखालीच बांधला जात होता. होड्या एकमेकींना विशिष्ट प्रकारे कशा बांधायच्या हे फक्त सुबल आणि त्याच्या हाताखालच्या प्रशिक्षित माणसांनाच माहीत होतं. प्रत्येक होडीवर एक फळी आडवी लावली गेली आणि होडीला होडी बांधल्यावर बघता बघता पूल तयार होऊ लागले. नर्मदेच्या उत्तर काठापासून दक्षिण काठापर्यंत हे पूल पसरलेले होते. एका वेळी शेकडो सैनिक त्यांच्यावरून पार करून येऊ शकत. गरज पडल्यास घोडे सुद्धा येऊ शकत. हाती असलेल्या 1-1.5 महिन्याच्या अवधीत नर्मदेवर असे 3 पूल तयार केले गेले. ते एकमेकांपासून 5-5 कोस लांब होते. मधला पूल सर्वात रुंद होता. त्यावरून गरज पडल्यास एकावेळी हजारो सैनिक घोड्यांसह जाऊ शकतील इतका तो मजबूत होता. या व्यतिरिक्त नर्मदेच्या प्रवाहात आणखी पश्चिमेला पाण्यात वेलींचे दोर आडवे बांधून त्याचं एक जाळं तयार केलं होतं. पाण्यातून वाहत जाणाऱ्या होड्या तिकडून थांबाव्यात यासाठी ते बनवलं होतं. पुलकेशीनं आधीच बदामीला आपल्या लोहार शाळेकडून अनेक आयुधं बनवून घेतली होती. लांब पल्ल्याची धनुष्य, एकावेळी 3-3 बाण सोडणारी धनुष्य आणि हत्तीचं गंडस्थळ फोडू शकतील असे वेगवान बाण फेकणारी, एकावेळी प्रत्यंच्या ओढण्यासाठी 3 माणसांची गरज असलेली लाकडी चौकटींवर चढवलेली प्रचंड धनुष्य मोठ्या प्रमाणात बनवून घेतली होती. याशिवाय भाल्यांचे लाखो फाळ बनवले होते. ही सर्व शस्त्र बंद पेटाऱ्यामधून पुलकेशीकडे रवाना केली होती. त्या पेटाऱ्याच्या आत नेमकं काय आहे हे इतरांना ठाऊक नव्हतं. या सगळ्यापेक्षा त्याला मोठ्या प्रमाणावर गरज होती ती लाल मुंगळ्यांची. विक्रमगडच्या परिसरात आपल्या भिल्ल सैनिकांना पाठवून मिळतील तितकी लाल मुंगळ्यांची घरटी मडक्यांमध्ये जमा केली गेली. त्यांची चटणी करून ती मडक्यातच साठवून ठेवली गेली. हजारो मडकी भरून लाल मुंगळ्यांची चटणी जमवली गेली. तिचा नक्की उपयोग काय हे फारच कमी लोकांना माहीत होतं. याच भिल्लांनी रानातून फिरताना शेकडो विषारी वनस्पतींच्या मुळ्या उपटून आणल्या. त्या मुळ्या गोळा करून सुकवून शेकडो हाऱ्यांमध्ये त्या भरून ठेवल्या गेल्या. या व्यतिरिक्त आणखी एक महत्वाचं शस्त्र पुलकेशीच्या सैनिकांकडे होतं. प्रत्येकाच्या जवळ एक गोफण दिली होती. जमिनीवरचे दगड गोटे गोफणीच्या साहाय्यानं लांब अंतरावर अचूक मारण्याची कला प्रत्येक सैनिकाला शिकवली गेली. वेगानं फेकला गेलेला मुठी एवढ्या आकाराचा दगड जर डोक्यावर बसला तर कुठच्याही माणसाची कवटी फोडू शकेल इतक्या जोराचा प्रहार करत असे. नेम अगदी अचूक नसला तरी माणसांच्या जमावावर असे शेकडो दगड फेकले गेले तर ते अनेकांना जखमी तर करू शकतच, पण काहींचे प्राण सुद्धा घेऊ शकत. येणाऱ्या सैन्याच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम करायला ते पुरेसं झालं असतं. हर्षवर्धनच्या हत्ती दलाचा सामना करायला आणखी एक महत्वाचं शस्त्र पुलकेशीकडे होतं, पण ते अतिशय गुप्त ठेवलं होतं. पुढे काय झालं पाहूया पुढच्या भागामध्ये. ऐकत राहा एक होता परमेश्वर. हा भाग इथेच थांबूया. धन्यवाद.